कोल्हापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आले होते। त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सफाईदारपणे उत्तरे दिली। पंतप्रधान यांच्या वाढदिवसाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मला 75 वर्ष पूर्ण झाली। त्यावेळी स्वतः नरेंद्र मोदी यांनी मला शुभेच्छा दिल्या होत्या। मी पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे। अशा वेळी राजकारण सोडून शुभेच्छा देणे योग्य असे सांगून चालू वर्षी जोरदार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मुख्यमंत्र्यांनी करावी असे पवार म्हणाले। यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बीबी पाटील, शहराध्यक्ष आर.के. पवार उपस्थित होते। ऐसा कि पंचायत साहजिकच कुणी व्यक्ती असो तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारांचा तो दिवस महत्वाचा असतो आणि त्या दृष्टीनं प्रधानमंत्री 75 वर्षामध्ये प्रधानपद करतात त्याच्याबद्दलचं अभिनंदन समाधान हा वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक निश्चित करतात। हे करण्याच्या सगळ्यात मी त्यांना पत्र लिहिलं, ट्वीट केलं, त्यांचं अभिनंदन केलं। राजकारणामध्ये असे काही मतभेद ठेवायचे नसतात। आम्ही सगळेजण आणि महाराष्ट्रातले यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले लोक आणि त्याबरोबर साहजिकच अशा प्रसंगी कुठल्याही राजकारण न आणता एक सौम्य आणि सुसंस्कृतपणा याचं दर्शन दाखवलं पाहिजे। त्या दृष्टीनं अनेकांनी देशातल्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आणि ते असते। पण आता सुरूस आणखी काय या गोष्टी मला काही भाषा समजत नाही आणि मी अशाच्या मागे नसतो, त्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही। माझा 75 वाढदिवस होता त्या 75 वाढदिवसाला मोदी स्वतः आले होते, त्यांनी वाचनही केलं होतं, आणखी अनेक लोक होते। पण तिथं त्यांनी राजकारण आणलेलं नाही आणि आम्ही आणू इच्छित नाही। आमच्या शुभेच्छा देशासाठी त्यांना काय करायचं असेल ते योग्य करावं एवढीच आपली। 75 वर्षानंतर संविधानिक पदावरून थांबावं असं एक सूर आरएसएस मधून म्हणतात। आता मी थांबलो नाही तर मला बोलायचा नैतिक अधिकार नाही। माझा 85 झाले 10 वर्ष। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला, पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदेची सगळी जाहिरात पहिल्या पानावर वृत्तपत्रात दिसले। भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल आपल्याला। माहीत नाही, पण वर्तमानपत्राच्या काही समस्या असतात, त्यामुळे संबंध पान जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो। जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी फायदे नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्यांच्याबद्दलची आत्मीयता दाखवली। भाजपमध्ये मोदी युग सुरू होण्यापूर्वी, भारतीय जनता पक्षामध्ये मोदींचं युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळेचे जे सगळे ज्येष्ठ होते, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, त्यांना 75 वर्षानंतर थांबायला सांगितलं, तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय? असं आहे, तुम्ही आमच्या ते बोलणी वाचलं होतं, त्याच्यावर आता काही लोकांनी खुलासा केला। तो खुलासा असा आहे की आम्ही असं बोललोच नव्हतो, आम्ही अशी चर्चाच केली। ठीक आहे, कशाला आपण त्याच्याबद्दल नाही म्हणतात, आपण वाचलं होतं, तुम्ही छापलं होतं ते आम्ही वाचलं, ते म्हणतात नाही, ठीक आहे, आनंद आहे। एकीकडे सरकार विकास कामासाठी निधी नसल्याचं सांगते आणि दुसरीकडे जाहिरातीवर ₹50,000 खर्च करते। त्या जाहिराती बघितल्या तर बहुतेक खाजगी दिसते, त्याच्यात सरकारी जाहिरात फक्त एखाद दिवशी दिसली।